चला आता हे पण आवडते. दीदी काय ग, मी नुसतं पोहे भाजी पोळी सगळं खाऊन वैतागले. मला अजून चांगलं बनवून दे ना. आता काय बनवू? काहीतरी चटपट. ठीक आहे, मी भेळ बनवते. ठीक आहे, चल मग भेळ बनवूया. तर फ्रेंड्स, तुम्हाला इथं काकडी घ्यायची आहे आणि काकडीला मी जसं कापते तसं तुम्हाला असं कापून घ्यायचं आहे. तर आता मी एकदम याचे छोटे छोटे पीसेस करते, कारण मोठे मोठे जर पीसेस ठेवले तर आपली भेळ चांगली लागणार नाही. आय एक्सट्रीमली सॉरी. तर इथं बघा मी कसे काकडी कापून घेते. तर फ्रेंड्स, इथं टमॅटो आणि कुकुंबर मी कट करून घेतलेलं आहे. आता येते आपली कोथिंबीरची बारी. कोथिंबीर बाळा इकडे ये. तर कोथिंबीरची बारी येते आणि मिक्सची बारी येते. तर फ्रेंड्स, आता तुम्हाला टाकून घ्यायचं आहे फरसाण. मम्मी पास. तर फ्रेंड्स, आता येते कोकुंबर, टमॅटो आणि अजून काय टाकलं मी, कोथिंबीर. तर त्याला टाकू. तर फ्रेंड्स, आता मिक्स करायचं असं तुम्हाला वाटत असन, पण नाही, मिक्स नाही, अजून बाकी आहे थोडंसं काय काय. आणि तुम्ही म्हणत असताना आता काय बाकी आहे, झालं ना आता एवढं स्वस्त टाकतात. पण माझी पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत काय मी तुम्हाला सांगते. हे बघा, ही आली चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स. तर फ्रेंड्स, आज आमच्या इथे नॉईज खूप आहे, म्हणून तुम्हाला थोडासा माझा आवाज क्लिअर नसेल येत आय थिंक. आता येत आहे आपलं ऑरिगॅनो. ते दोन्ही झालेलं आहे. आता आपल्याला मीठ आणि थोडंसं तिखट टाकायचं आहे. तर मी आता तिखट टाकते आहे. एकदम थोडं टाकायचं आहे फ्रेंड्स, एकदम थोडं. जास्त जर तिखट झालं तर मग डॅम वांदे लागायचे आपले. तर फ्रेंड्स, मी कांदा विसरलेले, म्हणून मी कांदा टाकते आता. आता कांदा टाकून झालेला आहे. आता टाकायचंय चवीनुसार मीठ. मीठ मी थोडंसंच टाकतेय माझ्या भेळपुरते. तर फ्रेंड्स, आपलं आता सगळं टाकून झालेलं आहे भेळमध्ये. तर मी परत एकदा रिपीट करते. टमॅटो टाकलंय, काकडी टाकली आहे, परत अजून कांदा टाकलाय, फरसाण टाकलंय, कोथिंबीर टाकली आहे आणि मुरमुरे टाकलेत. आणि मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि काय मिरचू टाकलंय मी. तर चला आता आपण मिक्स करूया त्यांना. आता आपल्याला ना सगळीकडून परत एकदा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे, ऑरिगॅनो पण टाकून घ्यायचा आहे. आपल्याला थोडंसं फरसाण टाकून घ्यायला लागेल, कारण थोडंसं कमी फरसाण टाकलं. तर आपली
एकदम भारी भेळ झालेली आहे. तर चला माझ्या बहिणीला आपण सर्व करूयात. तर चला सर्व करूयात आपण. तर आता मी हिला दिलेलं आहे. तर मी हे टाकून आता मी कुकुंबर थोडेसे टाकणार आहे. तर फ्रेंड्स आपली डिश एकदम डन आहे. तर चला माझ्या बहिणीला देऊयात आपण. स्वरा काय दीदी? हे घे, सांग मला टेस्ट करून. ओके. 10 आउट ऑफ किती? पटकन बोल. 10 आउट ऑफ 100. वाव, खरंच भारी झाली आहे. खरं. चला तर फ्रेंड्स नक्की तुम्ही पण ट्राय करा ही भेळ. ह्याच्यात सगळं म्हणजे खूप भारी झाले. माझी फ्रेंड पण म्हणली की 10 आउट ऑफ कुठे 100 म्हणली ती. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.